अंबरनाथच्या गोविंद पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक कुणाल भोईर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती। यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रवीण पाटील यांनी गुरुवारी रात्री या नाल्याची पाहणी करत पाण्याचे नमुने घेतले। हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून नाल्यात केमिकल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। गोविंद पुलाखालून वाहणारा नाला पुढे शिवगंगा नगर, समर्थ गृह सोसायटी, स्वामी देवप्रकाश सोसायटी, मोहनपुरम, गुरुकुल शाळा, भिडेवाडी या भागाच्या मागून एएमपी गेटकडे वाहत जातो। या नाल्यात रात्रीच्या वेळी केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्याचा संशय होता, ज्यामुळे या भागातल्या नागरिकांना उग्र दर्पाचा त्रास होत होता। याबाबत नागरिकांनी नगरसेवक कुणाल भोईर यांच्याकडे समस्या मांडताच भोईर यांनी कल्याणच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांची भेट घेत लेखी तक्रार केली। या तक्रारीची दखल घेत उपप्रादेशिक अधिकारी प्रवीण पाटील आणि सुधीर भताने यांनी गुरुवारी रात्री उशिरा या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करत नाल्यातील पाण्याचे नमुने घेतले। हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जाणार आहे। या नाल्यात प्रदूषण करून स्थानिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक कुणाल भोईर यांनी केली आहे।